हॅलो फ्रेंड, सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात माझ्या मैत्रिणींनो? आपण छानच असणार. अहो, आपण रोज माझ्या यूट्यूबच्या नवनवीन रेसिपीज बघत असता आणि त्या घरी ट्रायसुद्धा करत असता आणि मला फीडबॅकसुद्धा देत असता. मग खरंच सांगा, आपण खुश कशा नसणार? चला तर आज अशीच आपण युनिक पद्धतीची एक रेसिपी बनवणार आहोत. मस्त ड्रायफ्रूट्स, डिंक याच्यापासून बेसनाचे सुंदर असे लाडू बनवणार आहोत. यासाठी मी 30 काजू, 30 बदाम आणि 40 पिस्ते घेऊन त्यांना बारीक बारीक चॉप करून घेतलं. आता इथे मी 200 ग्रॅम घेतलेला आहे डिंक. तो एक पाव तुपावरती छान मस्त खरपूस असा तळून घेतलेला आहे. मस्त असा टमटम फुगला की आपण त्याला परातीमध्ये काढून घेणार आहोत. आणि हा सगळा डिंक काढल्याच्या नंतर उरलेल्या तुपामध्ये आपण 2 वाट्या बेसन टाकून बेसनाला सुद्धा खरपूस असं मस्त भाजून घेणार आहोत. बेसनाला आपल्याला भाजायला कमीत कमी 10 ते 15 मिनिट लागतात. जोवर त्याचा कलर चेंज होत नाही आणि त्याचा सुगंध असा घरभर दरवळत नाही, तोपर्यंत बेसनाला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथे आता आपलं बेसन आता भाजून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण काही सीड्स टाकणार आहोत. त्यामध्ये सर्वात आधी आपण टाकणार आहोत खसखस, जी घेतलेली आहे मी 20 ग्रॅम. आता इथे आपण 20 ग्रॅम खसखस आणि 20 ग्रॅम घेतलेले आहे मगजबी. 20 ग्रॅमच घेतलेले आहेत आपण इथे पंपकिन सीड आणि 20 ग्रॅमच घेतलेलं आहे आपण इथे सूर्यफूल. आता या सगळ्या साहित्यासोबत आपण बारीक बारीक चॉप करून ठेवलेले काजू, बदाम आणि पिस्ते हे सुद्धा आपण टाकून घेणार आहोत आणि याला सुद्धा आपण परत 5 मिनिट छान मस्त रोस्ट करून घेणार आहोत. कारण की हे सुद्धा याच्यामध्ये भाजल्या गेल्यानंतर छान असते मस्त फुगतात. आता इथे आपलं सारण रेडी झालेलं आहे आणि आपण आता याला गार करायला ठेवलेलं आहे. आता काय करूया, आपण जो डिंक तळून ठेवला होता त्याला वाटीच्या साहाय्याने मस्त बारीक करून घेऊया आणि याच्यामध्ये मी ही सगळं सारण एकत्र केलेलं आहे. आता याच्यामध्ये मी 2 वाट्या साखर मिक्सरवर बारीक करून घेतली आणि ती सुद्धा टाकून घेतली आणि थोडीशी वेलदोड्याची आणि जायफळाची पूडसुद्धा टाकून घेतलेली आहे. मग याला हाताच्या साहाय्याने छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं. जोवर आपण हाताने मिक्स करत नाही तोपर्यंत आपल्या हाताचा स्वादच येत नाही. म्हणून छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि असे गोल गरगरीत मस्त असे लाडू वळून घ्यायचे आणि या सुंदर अशा लाडवावर मस्त असा ताव मारायचा. चला तर मग आपण सुद्धा बनवा आणि या रेसिपीला एन्जॉय